आकाशात अरुणोदय होतात, जसे विविध रंग खुलतात, त्याचेच रंग माणसाच्या जीवनातही खुलत असतात. माणसाच्या जीवनाची सुरुवात काळोखातूनच होत असते. कच्च्या अंधारात भरलेल्या रात्रीतूनच गूढ प्रकाशाची बीजे फुलताना दिसतात. त्यामुळे विश्व उजळत असते आणि रसभावांची अनुभूती घेत असते. या विश्वाची मांडणी करताना ईश्वर यत्किंचितही चुकला नाही. इतके सुंदर विश्व त्याने निर्माण केले. ह्या जगात अशी अनेक ठिकाणे आहेत की जिथं मन विसावतं, मनाला एक प्रकारची शांतता मिळते. कुणीही निसर्गाच्या रम्य सानिध्यात असं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर गोव्याचं चित्र उभं राहतं. खरोखरच गोवा इतका सुंदर आहे की त्याचं निहारीकरण केलं की आपलं मन दिपून जातं. पण सध्याच्या परिस्थितीत मला वाटते त्या सुंदरतेला कुणाची तरी दृष्ट लागली आहे. कारण सध्या आपण पाहतो आहे की आपण नुसते मच्छी मार्केटमध्ये जरी गेलो तरी आपल्याला हवेच्या तालावर प्लास्टिकच्या पिशव्या नाश करताना दिसतात. भाजी बाजारात जरी गेलो तरीही तेच दृश्य पाहायला मिळते. पडीक जागा दिसली तर मग काय विचारूच नका. सगळे लोक प्लास्टिकच्या पिशव्यात कचरा भरून पडीक जागेवर आणून टाकतात. एकानं कचरा टाकायला सुरुवात केली म्हणजे दुसरा पण टाकायला मोकळा आणि त्या दोघांना पाहून तिसरा पण त्या संधीचा फायदा घेतो. मग काय, सगळेच तो धडा गिरवायला लागतात. कचऱ्याचा ढिगारा वाढतो. कावळे कोंबड्या तो कचरा आपल्या चोचीने डिवचायला लागतात. त्यामुळे त्यात काय खायला मिळते काय या आशेने कावळे टपकून असतात. आपल्या चोचीने ते प्लास्टिकच्या पिशव्या वर खाली करतात. त्यामुळे आतला सगळा कचरा खाली सांडतो व प्लास्टिकच्या पिशव्या वाऱ्याच्या झोक्याने इकडे तिकडे पळतात. वाऱ्याच्या तालावर थैमान घालणाऱ्या त्या प्लास्टिकच्या पिशव्या वाट मिळेल तिकडे सैरावैरा पळत सुटतात. वाटेत जाणारा माणूस आपल्याला अडकलेली पिशवी काढून टाकतो व तिकडे दुर्लक्ष करून तसाच पुढे चालू लागतो. हवेच्या तालावर नाचणारी प्लास्टिकची पिशवी निसर्गाचं सौंदर्य खराब करून टाकते. एवढंच नव्हे तर बरेच दिवस तो कचरा पिशव्यात राहिल्याने कुजण निर्माण होते आणि त्या कुसलेल्या कचऱ्याची घाण हवेत जमा होते आणि त्यामुळे हवेत प्रदूषण निर्माण होतं. हवा दूषित होते. हवा दूषित झाल्या कारणाने नाना तऱ्हेचे आजार उत्पन्न होतात. एवढेच नव्हे तर काही लोक प्लास्टिकच्या पिशव्यात कचरा भरून तो पाण्यात टाकतात. मेलेली जनावरं, कुजके मासे नदीत टाकतात. गटारातील सांडपाणी समुद्रात सोडतात. त्यामुळे जलप्रदूषण होते. पण हे सगळे थांबणे गरजेचे आहे. हवेच्या तालावर नाचणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्यांवर आळा घालणे गरजेचे आहे. हे सगळे तेव्हा आणि तेव्हाच शक्य आहे जेव्हा प्रत्येक जण ह्या सगळ्याकडे दुर्लक्ष करणं सोडून देईल. कारण असल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण त्यामुळे गोव्याच्या सुंदरतेला धक्का बसतो. एवढेच नव्हे तर रस्त्यावर प्लास्टिकच्या पिशव्यांचा एवढा जमाव झाला आहे की त्यामुळे प्रदूषण निर्माण होतं. हवा प्रदूषण, जलप्रदूषण झालं म्हणजे प्रदूषित हवा,
प्रदूषित पाणी आरोग्याला अपायकारक ठरतात. हेच आपण गावातील लोकांना पटवून दिलं पाहिजे. पाणी साचून राहिल्यासही हवा प्रदूषण होऊ शकतं. वाहनाच्या धुरामुळेही हवा प्रदूषित होते आणि ही प्रदूषित हवा आपल्या आरोग्याला अपायकारक ठरते. आपण श्वास घेताना ही नाकावाटे ही प्रदूषित हवा आपल्या फुफ्फुसात जाते. त्यामुळे अनेक रोग होऊ शकतात. हे आपण सगळ्यांना पटवून दिलं पाहिजे. आणि जलप्रदूषण, हवा प्रदूषण यांना आळा घातला पाहिजे. प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. सांडपाण्यासाठी योग्य व्यवस्था केली पाहिजे. जळीस्थळी प्लास्टिकच्या पिशव्या टाकणे बंद केले पाहिजे व हवा प्रदूषण रोखण्यास मदत केली पाहिजे. जर आपण वृक्षारोपण केलं तर हवा प्रदूषण रोखण्यास मदत होईल. कारण झाडं हवेतील कार्बन डायऑक्साईड वायू शोषून घेतात व त्यामुळे हवा शुद्ध होण्यास मदत होते. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आपण सगळ्यांनी प्रदूषण होणार नाही याची काळजी घेणे हे अत्यंत महत्त्वाचे व गरजेचे आहे. वाऱ्यावर थैमान घालणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्यांना रोक लावलाच पाहिजे. सामाजिक व आरोग्याच्या दृष्टीने हे गरजेचे आहे. या सगळ्यावर आळा घातला तरच आपण आकाशात अरुणोदय झाल्यावर जे रंग फुलतात ते आपल्या जीवनातही टिकवून ठेवू शकतो.